जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या हजाराच्या आत आली होती. मात्र शनिवारी पुन्हा 1300 जवळ रुग्ण पोहोचल्याने उद्रेक झाल्याचं स्पष्ट झालंय. 24 तासात नव्याने 1271 रुग्ण आढळले. त्यामध्ये सांगली शहरातील 180 तर वाळवा तालुक्यातील 351 रुग्णांचा समावेश आहे. तर आज 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 228 रुग्ण आढळले. तसेच आटपाडी तालुक्यात 61 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 103 रुग्ण, खानापूर तालुक्यात 60 रुग्ण, पलूस तालुक्यात 90 रुग्ण, तासगाव तालुक्यात 127 रुग्ण, जत तालुक्यात 28 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 31 रुग्ण, मिरज तालुक्यात 125 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 67 रुग्ण आढळलेत. तर म्युकरमायकोसिसचे 2 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,56,053 रुग्ण आढळले. त्यापैकी 4,250 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 1,41,838 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 10,010 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 8,338 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. मिरज पंढरपूर रोडवरील अजंठा फ्रीकास्ट या कंपनीवर पडलेल्या दरोडा प्रकरणातील आणि मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केलेला आरोपी आनंदा रामा काळे यास मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा लावून टाकळी आडवा रस्त्यावर पकडले. आरोपी काळे याने मिरजेतील शासकीय कोविड सेंटरमधून बेडीतून हात काढून बुधवारी मध्यरात्री 1 ते 2च्या सुमारास तेथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठेकली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी काळेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळी पथके त्याला जेरबंद करण्यासाठी तैनात केली होती. काळे याने 30 मे 2021 रोजी मिरज पंढरपूर रोडवरील अजंठा फ्रीकास्ट येथे दरोडा टाकला होता. त्या दरोडा प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी आरोपी आनंदा काळे यास अटक केली होती. त्यानंतर त्याची सांगली कारागृहात रवानगी केली होती. मात्र कारागृहातील आरोग्य तपासणीत आरोपी आनंदा काळे हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी आनंदा काळे याने आंघोळीसाठी आणलेला शॅम्पू फोडून हाताला लावून बेडीतून हात काढण्यात तो यशस्वी झाला. हळूच त्याने बाहेर येऊन पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाजातून बुधवारी मध्यरात्री पलायन केलं. त्यानंतर मिरज गांधी चौकी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने काळे यास शनिवारी टाकळीत अटक केली. युवा नेते प्रतीक पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि कुरळप येथील प्राथमिक शाळांना भेटी देऊन मॉडेल स्कूलसाठी या शाळांमध्ये काय सोयी सुविधा उभा करता येतील याची चर्चा केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा सर्वांगीण दर्जा वाढवण्यासाठी जिल्ह्यात 141 तर तालुक्यातील 24 प्राथमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मॉडेल स्कूल या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 141 तर तालुक्यातील 24 शाळांची पहिल्या टप्प्यात निवड केली आहे. या शाळांमध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, चांगले मैदान, संरक्षक भिंत, स्वयंपाकघर, जेवायला बसायची व्यवस्था, परसबाग आदी सुविधा उभा करत या शाळांचा सर्वांगीण दर्जा वाढवण्याचा प्रयत्न आहे. सध्या या शाळांमध्ये काय सोयी सुविधा आहेत आणि आणखी काय उभा करता याव्या लागतील याची पाहणी आणि चर्चा यावेळी करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील, गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, बांधकाम उपअभियंता संदीप पाटील, पाणीपुरवठा उपअभियंता राजेंद्र माळी, कासेगावचे सरपंच किरणदादा पाटील, उपसरपंच दाजी गावडे, ग्रामसेवक राहुल सातपुते, कुरळपच्या सरपंच शोभा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव वायदंडे, वारणा दूध संघाचे संचालक व्ही.टी. पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, ग्रामसेवक लालासू पाटील यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये रुग्णांसाठी प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी तब्बल 10 ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असल्याने ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र मिरजेतील 125 जम्बो प्लांटचं काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील आठवड्यात ते सुरू होणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातच ऑक्सिजन मिळणार आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जुलै अखेरीस 6 ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात 125 जम्बो प्लांटचं काम अंतिम टप्प्यात आले. ते दोन्ही प्लांट पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातच ऑक्सिजन मिळण्यास सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आटपाडी, पलूस, कवठेमंकाळ येथे 5 ऑक्सिजन निर्मिती केंद्राला पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली. विटा, कडेगाव, माडग्याळ आणि जत येथे नव्याने मंजुरी दिली. त्यापैकी कवठेमंकाळ आणि माडग्याळ जनरेशन प्लांट 58 जम्बो प्रतिदिन क्षमता असलेले प्लांट आहेत. तर उर्वरित सर्व प्लांटची 31 जम्बो प्रतिदिन क्षमता आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जनरेशन प्लांट मंजूर झाला. याशिवाय नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून जिल्ह्यात एका ऑक्सिजन निर्मिती केंद्र भिवघाट येथे मंजूर करण्यात आले. या सर्व प्लांटमधून हवेतून जाणारा ऑक्सिजन घेऊन त्याच्यापासून प्राणवायूची निर्मिती केली जाणार आहे. या सर्व जनरेशन प्लांटची वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कामांना सुरुवात झाली आहे.
सुमारे 50 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज घडीला जिल्ह्यात द्राक्ष पिकाची वार्षिक उलाढाल 7,000 कोटींवर पोहोचली. या द्राक्ष क्रांतीनंतर डाळिंब, बोर, सीताफळ अशा पिकांनी दुष्काळी भागाच्या अर्थकारणाला गती दिली आहे. आता या फळ क्रांतीत 2014 पासून गुंजाली अर्थात ड्रॅगन फ्रूटची भर पडली आहे. गेल्या 6 वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील सुमारे 550 एकरामध्ये ड्रॅगनची लागवड झाली असून दरवर्षी या पिकाचे क्षेत्र वाढतच असून यंदा या फळ पिकाद्वारे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या खिशात सुमारे 8 कोटी रुपये पडतील. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातून दुबईला या फळाची निर्यात झाली आहे. ही जिल्ह्यातील ड्रॅगन क्रांतीची सुरुवात आहे. आता याला योग्य दिशा देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वित्तीय संस्थांनी पुढे आलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात या फळाची वेगाने लागवड झाल्यानंतर या फळाने व्हिएतनाममधून आयात फळाला मधुर गोड चवीची जोरदार टक्कर देत बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या 3 वर्षात देशभरातील प्रमुख बाजारपेठांमधून सांगली, सोलापूरच्या फळांना मागणी येते. आता इथल्या ड्रॅगनची चव आता भारतीयांच्या जिभेला रुचत आहे. त्यामुळेच व्हिएतनामच्या तुरट चवीमुळे या फळाबद्दल झालेला नकारात्मक दृष्टिकोन बाजूला पडत असून येत्या काही वर्षात हे फळ त्याची चव आणि पोषण मूल्यांमुळे झपाट्याने लोकप्रिय झालेलं असेल यात शंकाच उरणार नाहीये. घराच्या दरवाजाचे आणि तिजोरीचे कुलूप तोडून त्यात असणारी 5 लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी 6 जुलै रोजी चोरून नेल्याची फिर्याद शेडगेवाडी तालुका शिराळा येथील व्यापारी जयंतीलाल ओसवाल यांनी कोकरूड पोलिसात दिली होती. परंतु फिर्यादी याने चोरीचा बनाव केला असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. त्याने कराड येथील मित्राकडे ठेवलेली एकूण 17,70,000ची रक्कम हस्तगत करून आरोपीस कोकरूड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जयंतीलाल ओसवाल याचे अंबिका स्टील नावाचे लोखंड पत्रा सिमेंट विक्रीचे शेडगेवाडी बाजारपेठेत मोठं दुकान आहे. ते बंद करून सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कराडला आपल्या कुटुंबियांसोबत तो जेवायला गेला होता. तो रात्री 10 वाजता परत शेडगेवाडी येथील घरात कुटुंबासोबत येऊन त्यांनी चोरीचा बनाव करून मंगळवारी रात्री कोकरूड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी सांगलीवरून श्वान पथक मागवलं. त्यांनी मेनी ओढ्यापर्यंत माग काढला. त्यानंतर ठसे तज्ज्ञांना बोलावून ठसे घेण्यात आले. कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी तातडीने तपास करत 2 संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. परंतु तपासात फिर्यादीच्या मोबाईल CDRचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिर्यादी दोषी असल्याचं आढळून आल्याने कोकरूड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याने चोरीचा बनाव केलेली सर्व रक्कम 17,70,000 रुपये कराड येथील मित्राकडे ठेवलेली ही रक्कम हस्तगत करण्यात आली. उसाचे गाळप होऊन 6 महिने होत आले तरी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीयेत. अनेक वेळा आंदोलने करूनही खासदारांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 जुलै रोजी खासदारांच्या तासगावातील संपर्क कार्यालयासमोर तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने खासदारांच्या चिंचणी येथील घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर स्वाभिमानीच्या वतीने खासदारांच्या नावाने शहरात भीक मागून आंदोलन आपली गुजराण करणार आहेत अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. सांगलीचे भाजपाचे खासदार संजय पाटील हे तासगाव आणि नागेवाडी साखर कारखाना चालवतात. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस पाठवला. मात्र 15 जानेवारी नंतर गाळप झालेल्या दोन्ही कारखान्यांची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. या बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3 वेळा आंदोलने केली आहेत. मात्र प्रत्येक वेळी खासदार पाटील यांच्याकडून आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करण्यात आले. आश्वासने आणि तारखा देऊन शेतकऱ्यांना गंडवण्यात आले. या दोन्ही संघटना आता शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी मैदानात उतरल्या आहेत. जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम मिळत नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही अशी भूमिका दोन्ही संघटनांनी घेतली आहे. शिक्षक बँकेच्या इतिहासात आटपाडीचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व शिक्षक नेते UT जाधव यांच्यावर शिक्षक बँकेचे चेअरमन पदाची दुसऱ्यांदा माळ गळ्यात पडली असून व्हाईस चेअरमन पदी जजचे राजाराम सावंत यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल आटपाडी येथे UT जाधव सरांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी, सामाजिक संघटनांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केलाय. सदरच्या निवडी हॉटेल लोटस येथे सांगली येथे पार पडल्या आहेत. 14 विरुद्ध 7 मतांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड झाली. यावेळी उत्तम बालटे, बजरंग फडतरे, महादेव राऊत, संजय कबीर, शशिकांत सागर, चंदू काळे, सागर राऊत, दीपक बालटे, मनोज माळी, सचिन माळी, दिलीप माळी, भगवत माळी, अमित फडतरे, ग्रामपंचायत सदस्य विजय माळी, सोमनाथ अडसूळ, सचिन सागर, माजी सरपंच रावसाहेब सागर हे सर्वजण उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. अश्वारूढ पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुतळ्यासाठी अंतिम रूपरेषा निश्चित करण्यासाठी बुधवारी पुतळा समितीची बैठक होणार असल्याचे अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा असा ठराव स्थायी समितीमध्ये उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी मांडला. तो ठराव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्या ठरावास सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मंजुरी दिली आहे. अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. मात्र गतवर्षीपासून कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामावर चर्चाच झालेली नाहीये. स्वीय निधीतून अर्थसंकल्पामध्ये 50 लाख रुपयांची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पुतळ्याचे स्वरूप आणि रूपरेषा अंतिम करण्यासाठी समितीची बैठक आयोजित केली आहे. यावेळी आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांची नेमणूक करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बांधणी आणि शाखा विस्तार करण्यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात शिवसेना शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख बोलत होते. जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ सोमवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्या निवासस्थानी परिसरातील नागरिकांची भेट व शिवसंपर्क अभियान बैठक होईल. त्यानंतर अभियानाअंतर्गत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद होईल. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. नवीन शाखा स्थापन करणे, पदाधिकाऱ्यांची निवड तसेच प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा केली जाईल.